विद्यार्थ्यांनो, आज मी तुम्हाला आपल्या पाठ्यपुस्तकातली तिसरी कविता संतवाणी ही शिकवणार आहे. या कवितेअंतर्गत आपल्याला 3 अभंग अभ्यासायचे आहेत. किती हे सुख मानिती संसाराचे, घेता नाम विठोबाचे, सत्वर पावगे मला, असे हे 3 अभंग आहेत. पैकी सुरुवातीचे 2 अभंग आज मी तुम्हाला शिकवणार आहे. किती हे सुख मानिती संसाराचे या अभंगाची अभंगकर्ती आहे संत सोयराबाई. संत सोयराबाईचा काळ आहे 13वे शतक. संत चोखामेळा या संताची ही पत्नी होय. कर्ममेळा असे त्यांच्या मुलाचे नाव असून बंका महार हे त्यांच्या भावाचे नाव आहे. तर संत चोखामेळांच्या सहवासामध्ये संत सोयराबाईंच्या प्रतिभेलाही बहर आला आणि त्यांनी विपुल अभंग रचना केली. अत्यंत साधे आणि सोपे असे त्यांचे अभंग अतिशय लोकप्रिय आहेत. अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग, हा त्यांचा अभंग अतिशय प्रसिद्ध असून असे कितीतरी सुरेख अभंग त्यांनी मराठी माणसाला दिलेले आहेत. किती हे सुख मानिती संसाराचे या अभंगामध्ये संत सोयराबाईंनी सर्वसामान्य माणूस किती संसारामध्ये सुख मानतो, पैसा, अडका, मुलं बाळं यांच्या मागे धावत असतो ते सांगितलेलं आहे. किती हे सुख मानिती संसाराचे, काय हे साचे मृगजळ, अभ्रीची छाया काय साच खरी, तैसीच हे परी संसाराची, मी आणि माझे वागविती भार, पुढील विचार न करता, काहे गुंतले स्त्रीपुत्र धना, काही वासना न सुटे यांची, सोयरा म्हणे अंती कोण सोडविल, फजिती होईल जन्मोजन्मी. तर असा हा केवळ एक 5 ओळींचा अभंग आहे, पण यात खूप सखोल असा अर्थ दडलेला आहे. संत सोयराबाई म्हणतात की सर्वसामान्य माणूस हा संसारातच सुख मानतो. संसार हा मृगजळासारखा आहे, पण या मृगजळामागे हा सर्वसामान्य माणूस धावत असतो. या संसारामध्ये फारसा अर्थ नाही, संसारामध्ये फारसा आनंद नाही, त्याच्यातून दुःखच जास्त वाटायला येतं. तरी पण सर्वसामान्य माणूस या मृगजळामागे सतत धावत असतो. अभ्रीची छाया काय साच खरी. अभ्रीची छाया म्हणजे आभाळाची सावली, आभाळावरची सावली काही काळ असते, नंतर ती निघून जाते, पुन्हा आभाळ स्वच्छ होतं. तसंच संसाराचं आहे. संसार हा काही काळापुरता आहे, तो नश्वर आहे. तरी देखील माणूस या संसारामध्ये गुंतत जातो. मृगजळ म्हणजे वाळवंटात होणारा पाण्याचा आभास. तर या मृगजळासारखा हा संसार आहे. अभ्रीच्या छायेसारखा, आकाशाच्या छायेसारखा हा संसार आहे, हे सोयराबाई इथे सांगतात. मी आणि माझे वागविती भार, पुढील विचार न करता. माणूस सतत मी, माझी संपत्ती, माझे माझा अहंकार, माझी स्त्री, माझा पुत्र, माझं धन या गोष्टींमध्ये अडकलेला असतो. तो पुढचा विचार करत नाही. अर्थात सोयराबाई म्हणतात की पुढे आपले काय होणार आहे,
आपण इतके जर या संसाराच्या मोहजाळात गुरफटलो तर आपलं आयुष्य पुढे कशा तऱ्हेने जाणार आहे हे त्यांना ठाऊक नसतं. काही वासना न सुटे यांची, काहे गुंतले स्त्रीपुत्र धना, काही वासना न सुटे यांची. स्त्री, पुत्र आणि धन यांच्या मोहजालामध्ये माणूस अडकतो, त्याची वासना सुटत नाही आणि या मोहपाशामध्ये गुंतल्यामुळे त्याचे परमेश्वराकडे दुर्लक्ष होते. देवाची आठवण करणे माणूस विसरून जातो. त्यासाठी सोयरा म्हणे अंती कोण सोडविल, फजिती होईल जन्मोजन्मी. संत सोयराबाई म्हणते की माणूस जर असा संसाराच्या जाळ्यात अडकला तर तो कधी त्यातून सुटणार, त्याची सुटका कशी होणार आणि त्याची फजिती होईल, जन्मोजन्मी फजिती होईल. अर्थात मोक्ष प्राप्ती करून घ्यायची असेल तर संसाराच्या जाळ्यातून माणूस सुटला पाहिजे. माणूस संसारात फार अडकून पडला आहे आणि त्याला मोक्षप्राप्ती जर व्हायची असेल तर संसाराच्या जाळ्यातून त्याला सुटता आलं पाहिजे आणि त्यासाठी त्याने परमेश्वराची आठवण ठेवली पाहिजे, परमेश्वराचं स्मरण केलं पाहिजे. इतकंही संसाराच्या मोहपाशात अडकून पडता कामा नये की परमेश्वराचं त्याला पूर्णपणे विस्मरण होईल. तेव्हा देवाची आठवण करा, देवाचं नामस्मरण करा, देवाच्या चरणी आपला श्रद्धाभाव ठेवा, म्हणजे आपोआपच तुम्ही संसारातून थोडेसे निर्लिप्त व्हाल आणि अंती फजिती होणार नाही. म्हणजे मोक्षसमयी, मृत्यूसमयी या मोहपाशातून सुटायला तुम्हाला फारसा वेळ लागणार नाही, तुम्हाला सहजासहजी मृत्यू येईल. असं या अभंगातून संत सोयराबाईंनी सांगितलेलं आहे. पुढचा अभंग आहे संत सेना न्हावी यांचा घेता नाम विठोबाचे नावाचा अभंग. संत सेना न्हावी हे मूळचे जबलपूरचे, जबलपूर जवळील बांदूगड हे त्यांचं गाव. पार तिकडे राजस्थान जवळील जबलपूरहून ते तीर्थाटन करत करत महाराष्ट्रात आले आणि महाराष्ट्रातलेच एक होऊन गेले. संत ज्ञानेश्वर, संत नामदेव यांच्या जोडीनं ते विठ्ठल भक्ती करू लागले. निवृत्तीनाथांना आणि ज्ञानेश्वरांना त्यांनी गुरु मानले. तर या अभंगातून घेता नाम विठोबाचे या अभंगातून त्यांनी विठोबाचे नाव घेणे अतिशय गरजेचे आहे आणि त्यामुळे आपण अनेक संकटातून तारले जातो हा विचार मांडलेला आहे. घेता नाम विठोबाचे पर्वत चळती पापाचे, ऐसा नामाचा महिमा वेद शिणला झाली सीमा. नामे तारिले अपार महापापी दुराचार, वाल्या कोळी ब्रह्महत्यारी नामे तारिला निर्धारी असे ते म्हणतात. सेना बैसला निवांत विठ्ठल नाम उच्चारित असे ते म्हणतात. घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापाचे. विठोबाचं नाव घेतल्यानं पापाचे पर्वत जळतात. पापाचे पर्वत माणूस कळत न कळत रचत असतो, पण जर त्यानं विठोबाचं नाव घेतलं तर सगळे पापाचे पर्वत जळून जातात. ऐसा नामाचा महिमा वेद शिणला झाली सीमा. नावाचा महिमा अपार आहे, वेद शिणला झाली सीमा. वेद शिणला, वेद या नावाच्या महिम्यासमोर शिणलेले आहेत, त्यांची चरम सीमा झालेली आहे. अर्थात आपल्या हिंदू संस्कृतीनुसार 4 वेद आहेत, ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद आणि अथर्ववेद. या 4 वेदांमध्ये
परमेश्वराच्या महिम्याचे वर्णन केलेले आहे. पण केवळ विठ्ठल नामाचा महिमा एवढा आहे की त्याच्यासमोर हे चारही वेद थकून जातील. अर्थात सर्वसामान्य माणसाला हे संस्कृतमधून लिहिले गेलेले वेद उपनिषद काही ठाऊक नाहीत. त्याला केवळ विठोबाचे नाव ठाऊक आहे आणि तेवढे नाव जरी त्याने घेतले तरी खूप झाले. असेच इथे सेना न्हावी या संतांना सांगायचे आहे. नामे तारिले अपार महापापी दुराचार. या विठ्ठल नामाने अनेक महापाप्यांना दुराचार्यांना तारलेले आहे. या जगामध्ये अनेक पापी माणसे आहेत, अनेक दुराचारी माणसे आहेत आणि या दुराचारी माणसांना या विठ्ठल नामाने तारलेले आहे. वाल्या कोळी ब्रह्महत्यारी नामे तारीला निर्धारी. वाल्या कोळी हा एक ब्रह्महत्यारा होता. वाल्या कोळ्याने, तुम्हा सर्वांना वाल्या कोळ्याची गोष्ट ठाऊकच आहे. वाल्या कोळी हा एक ब्रह्महत्यारा होता. ब्राह्मणांची हत्या करणारा एक कोळी मनुष्य होता. परंतु त्याने जेव्हा रामनामाचे उच्चारण सुरू केले तेव्हा त्या ब्रह्महत्येच्या पातकातूनही त्याची सुटका झाली. म्हणून संत सेना न्हावी म्हणतात की वाल्या कोळी ब्रह्महत्यारी नामे तारीला निर्धारी. वाल्या कोळ्यानं अनेक ब्राह्मणांची हत्या केली. पैशाच्या लोभापायी जंगलातल्या आडमार्गावर उभं राहून अनेक ब्राह्मणांची त्यानं हत्या केली. परंतु जेव्हा त्याला नारद मुनी भेटले आणि त्यांनी त्याला रामाचं नाव, या पापातून मुक्त होण्यासाठी रामाचं नाव घ्यायला सांगितलं, तेव्हा राम राम असा उच्चार करता आला नाही तरी वाल्या कोळी मरा मरा म्हणत राहिला आणि त्यातूनच मराचंच राम राम असं रूपांतर होऊन रामनाम घेण्यामध्ये वाल्या कोळी यशस्वी झाला आणि या रामनामानं वाल्या कोळ्याला तारलेलं आहे. त्याचप्रमाणे विठ्ठल नाम आपल्या सगळ्यांना तारणार आहे. म्हणून संत सेना न्हावी सांगतात की सेना बैसला निवांत विठ्ठल नाम उच्चारित. संत सेना न्हावी स्वतःलाच म्हणवतात की मी निवांत विठ्ठल नाम उच्चारित बसलेलो आहे. मी कोणत्याही प्रकारचा राग मानलेला नाही. मी निवांत विठ्ठल नाम उच्चारित बसलेलो आहे. मला ठाऊक आहे की माझ्या हातून चुकून काही पाप घडलं असेल तरी विठ्ठल नामाच्या उच्चारणानं ते पाप नष्ट होणार आहे. तर अशा तऱ्हेनं विठ्ठल नामाचा महिमा संत सेना न्हाव्यांनी या अभंगातून सांगितलेला आहे. 12व्या शतकामध्ये महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदाय उदयाला आला आणि या वारकरी संप्रदायानं अनेक थोर संत महाराष्ट्राला दिले. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत रामदास, संत एकनाथ, संत सेना न्हावी, संत कानोपात्रा, संत सोयराबाई, संत चोखामेळा या सगळ्याच संतांनी विठ्ठलाची भक्ती केली. विठ्ठल हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत बनवलं आणि या विठ्ठलाची भक्ती करता करता संत सेना न्हाव्यांनी लोकांना दुराचारापासून, पापापासून मुक्त होण्याचा संदेशही दिलेला आहे. धन्यवाद.